नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी। 30 सप्टेंबर 2025 रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं होणार लोकार्पण आणि हे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही। पंतप्रधान मोदींची लोकार्पणासाठी वेळ घेतली असल्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाची मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी। 6000 कोटींच्या प्रकल्पाचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे। युनेस्कोच्या यादीत समावेशानंतर राजगड किल्ला परिसरात आनंदोत्सव। पानशेतच्या शिवशंभू मर्दानी आखाड्याच्या सदस्यांनी दाखवली दांडपट्टा तलवारबाजीची प्रात्यक्षिकं। पुण्यातील राजगड किल्ल्याच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश। राजगड किल्ला परिसरात फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव। शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। पन्हाळगडाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी शिवाजी महाराजांना केलं अभिवादन। आमच्यावर कोणतेही निर्बंध लावू नये, पन्हाळगडावरील नागरिकांची मागणी। राज्यातल्या गड किल्ल्यांवरील तोफा विखुरलेल्या अवस्थेत। जळगावच्या 40 गावात तोफांचे गाडे बनवण्याचं काम सुरू। शिवशंभू प्रतिष्ठानच्या अजय जोशींचं काम। गड किल्ल्यांवर तोफगाडे ठेवणार। सोलापूर जिल्ह्यात घोड्यावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा। वैराग येथील आदर्श साळुंखे हा विद्यार्थी चक्क घोडेस्वारी करत शाळेत येतो। शाळेत जाण्यासाठी बस नसेल तेव्हा आदर्श शाळेत जाण्यासाठी घोड्याचा वापर करत असल्याची माहिती। धाराशिव तालुक्यातील कसबे तळवडेमधील 37 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण। इयत्ता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण। मंत्री हसन मुश्रीफांनी कसबा सांगावमध्ये घेतला विद्यार्थ्यांचा क्लास। हसन मुश्रीफांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धतीबद्दल मार्गदर्शन केलं। नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्यावर रील्स बनवण्यासाठी स्टंटबाजी। 4 तरुण जीव धोक्यात घालत नदीपात्रात उतरले। 1 तरुण पाण्याच्या प्रवाहात थोडक्यात वाचला। अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात कृती समितीचं आंदोलन। कृष्णा नदीची ओटी भरून निदर्शनं। कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। गडचिरोलीत वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात, कापूस, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। 15 दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी 2 एकर कपाशीवर फिरवला नांगर। बीड जिल्ह्यातील धारूरचोंडी येथील घटना। उमरगा तालुक्यातील येणेगूरमध्ये दुबार पेरणी करूनही पाण्याविना उडीदाचं पीक सुकलं। शेतकऱ्यांनी 5 एकर उडीद पिकावर फिरवला रोटावेटर। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। नंदुरबार जिल्ह्यात 6500 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड, पण मिरची पिकावर कोकड रोगाचा प्रादुर्भाव। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारची फवारणी। जळगावच्या केळीला उत्तर भारतातून मागणी। केळीला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर। केळीच्या दरात आलेल्या तेजीमुळे शेतकरी समाधानी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाच्या दरामध्ये पुन्हा एकदा उसळी। 23,501 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला। 650 क्विंटल चियाची आवक। चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना होतोय फायदा। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। 4 तास रांगेत उभा राहिल्यानंतर युरिया मिळत असल्याने शेतकरी त्रस्त। अमरावती बडनेरा शहराचा पाणीपुरवठा आज बंद। मोर्शी सबस्टेशनमधील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू। प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता। अमरावतीत डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराची साथ। जिल्ह्यात डेंग्यूचे 8 तर चिकनगुनियाचे 7 रुग्ण। घराच्या परिसरात साचलेलं पाणी फेकून देण्याचं आवाहन। अमरावती जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनाचा गाजावाजा, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भयावह। मेळघाटात अजूनही 2206 बालकं कुपोषित। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। बुलढाण्याच्या मलकापुरात चातुर्मासानिमित्त जैन गुरु महाराजांचं आगमन। जैन बांधवांनी भव्य सत्कार सोहळा केला। मलकापूर शहराच्या मुख्य मार्गावरून स्वागत रॅली। बुलढाण्यात भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून लांडोरची सुटका। वन्यजीव सोयरे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लांडोरला कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं। उपचारानंतर लांडोरची ज्ञानगंगा अभयारण्यात मुक्तता। जाफराबाद तालुक्यातील आळंद येथे वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून पवनार भागात नुकसानीची पाहणी। पावसामुळे पडझड झालेल्या घराची भोयर यांच्याकडून पाहणी। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री भोयर यांचं आश्वासन। नाशिकमधील अंबड परिसरात मंत्री छगन भुजबळ यांनी खड्डेमय रस्त्याची पाहणी केली। शहरातील उद्योजकांनी घेतली होती मंत्री भुजबळांची भेट। नाशिककर खड्ड्यांनी त्रस्त। कोथरूडमधील वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली बैठक। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोथरूडमध्ये 50 वॉर्डनची नियुक्ती करा, चंद्रकांत दादांचे अधिकाऱ्यांना निर्देश। लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। चांगले रस्ते नसल्यामुळे गावात येणारी स्कूल बसही बंद। रस्ता नसल्यामुळे गावात आजपर्यंत एसटीही आली नसल्याची माहिती। वर्धा जिल्ह्यातील जयपूर ते तळोदी या रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था। रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नूतनीकरण। कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी। रस्ते अपघात टाळण्यासाठी नागपूर पोलिसांची ऑपरेशन यू टर्न मोहीम। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवणार। दररोज रात्री 3 तास ही मोहीम राबवली जाणार। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी इंदापुरातील पळसदेव येथे आमरण उपोषण। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा। बुलढाण्याच्या शेगावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरियाची लागण। गैरहजर अकार्यक्षम महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला महिलांनी सुनावलं। कोकणातील शेतकऱ्यांना तुकडेबंदीच्या शिथिलतेचा फायदा होणार। आता 200 मीटरची मर्यादा 2 किलोमीटरवर करून देण्याची मागणी। परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता। 2017 सालच्या एका प्रकरणात गंगाखेड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। जळगावातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत वाढ। जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना देवकरांनी त्यांच्या संस्थेला दिले होते 10 कोटींचे कर्ज। चौकशी समितीच्या अहवालात देवकर दोषी, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका। बुलढाण्यातल्या मातोळामधील सोलर कंपनीला 1 कोटी 16 लाख रुपयांचा कर भरण्याची नोटीस। मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आदेश। बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले ना हरकत प्रमाणपत्र।